हा स्टुडंट्स, इयत्ता 11वीला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा चॅप्टर पाहिलेला आहे. आता इयत्ता 12वीला सुद्धा आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा चॅप्टर पाहायचा आहे. गेल्या वर्षी आपण गॉस थेरम पाहिलेला आहे. गॉस थेरम या ठिकाणी गॉस थेरम मध्ये आपल्याला सुरुवातीला त्याचं स्टेटमेंट पाहायचं आहे, मॅथमॅटिकली स्टेटमेंट पाहायचं आहे. तर गॉस थेरम काय सांगितलेला होता? तर मॅथमॅटिकली that is total flux passing through closed surface, that is phi, is equal to total charge q by epsilon 0. हे मॅथमॅटिकली स्टेटमेंट आहे. मॅथमॅटिकली स्टेटमेंट काय सांगितलेलं पहा, तर phi is equal to q by epsilon 0. This is the mathematical statement of the Gauss theorem. आता जो गॉस थेरम जो सांगितलेला होता, हा गॉस थेरम गॉस या सायंटिस्टने सांगितलेला आहे. तर गॉस सायंटिस्टने काय सांगितलं होतं, तर इलेक्ट्रिक चार्ज आणि इलेक्ट्रिक फील्ड यांच्यामधलं रिलेशन जे आहे, हे रिलेशन कोणी मांडलेले पहा, तर गॉस या सायंटिस्टने मांडले. यालाच आपण काय म्हणतो पहा, तर गॉस थेरम असतो. गॉस थेरम प्रमाणेच कुलॉम्स लॉ सुद्धा या ठिकाणी आपण गेल्या वर्षी पाहिलेला आहे. कुलॉम्स लॉ मध्ये सुद्धा काय कन्सिडर केलेलं होतं पहा, तर दोन चार्जेस कन्सिडर केलेले आणि दोन चार्जेस मधला जो फोर्स आहे, तो फोर्स आपण कॅल्क्युलेट केला. म्हणजेच गॉस लॉ आणि कुलॉम्स लॉ हे दोन कसे आहेत पहा, एनालॉगस आहेत, जवळपास सारखे आहेत. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करता येते. गॉस थेरमचा वापर करून सुद्धा आपण काय करतो पहा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करतो. परंतु दोघांमध्ये फरक हा आहे की गॉसने काय कन्सिडर केलेलं आहे की क्लोज्ड सरफेस कन्सिडर केलं, तसं कुलॉम्स लॉने कन्सिडर केलेलं नव्हतं. म्हणजे क्लोज्ड सरफेस मधून किती इलेक्ट्रिक फ्लक्स पास होती या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केले. तर इयत्ता 12वी मध्ये आपल्याला या ठिकाणी जे ऍप्लिकेशन्स आहेत, ते ऍप्लिकेशन्स या ठिकाणी पाहिजे आहेत. मग ऍप्लिकेशन्स ऑफ गॉस थेरम हे इयत्ता 12वीचं पहिलं आर्टिकल आहे. दिस इज द फर्स्ट आर्टिकल फ्रॉम 12th क्लास, दॅट इज द ऍप्लिकेशन्स ऑफ गॉस थेरम. याच्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये 3 ऍप्लिकेशन्स दिलेले, 3 ऍप्लिकेशन्स आपल्याला अभ्यासासाठी दिलेले. याच्यामधला पहिलं ऍप्लिकेशन आहे पहा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज स्फेरिकल सेल ऑफ हॉलो स्पिन. म्हणजे युनिफॉर्मली चार्ज स्फेरिकल सेल कन्सिडर केलेला आहे आणि त्या ठिकाणी जे इलेक्ट्रिक फील्ड आहे किंवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जी आहे ती कॅल्क्युलेट करायची. जे एखाद्या पॉइंटच्या ठिकाणी असणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करणे हे आपलं काय पहा, एम आहे. मग पहिलं ऍप्लिकेशन या ठिकाणी आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी काय कन्सिडर केलंय पहा, मी या ठिकाणी एक डायग्राम ड्रॉ केली. आता या डायग्राम मध्ये काय कन्सिडर केलेलं आहे, तर एक चार्ज स्फिअर कन्सिडर केलं. पाहिलं, कन्सिडर ए स्फिअर ऑफ रेडियस r विथ सेंटर O. एक चार्ज स्फिअर कन्सिडर केलेला आहे. या स्फिअरची रेडियस r कन्सिडर केलेली आहे आणि सेंटर O कन्सिडर. त्याच पद्धतीनं लेट सिग्मा बी युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी प्लेस्ड इन ए मीडियम of permittivity epsilon, that is epsilon is equal to epsilon 0 k. म्हणजे हा जो स्फिअर कन्सिडर केलेला आहे, हा चार्ज स्फिअर जो कन्सिडर केलेला आहे, तो चार्ज स्फिअर परमिटिव्हिटी ऑफ मीडियम किंवा परमिटिव्हिटी एप्सिलॉन मीडियम मध्ये आपण या ठिकाणी कन्सिडर केलं. आणि
या स्फिअरची सरफेस चार्ज डेन्सिटी जी आहे, युनिफॉर्म सरफेस चार्ज डेन्सिटी आपण किती कन्सिडर केलेली आहे पहा, तर सिग्मा एवढी कन्सिडर. मग जर स्फिअर कन्सिडर केला असेल, त्याच्यावरती चार्ज आपण युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट केला असेल, तर या स्फिअरवरचा टोटल चार्ज जो आहे तो टोटल चार्ज काय करता येईल आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. मग या ठिकाणी आपण या चार्ज स्फिअरवरचा टोटल चार्ज जो आहे तो टोटल चार्ज सुरुवातीला कॅल्क्युलेट करू. मग त्याच्यासाठी या ठिकाणी पहा, टोटल चार्ज ऑन स्फिअर इज, स्फिअरवरचा टोटल चार्ज किती आहे पहा, तर सिग्मा इज इक्वल टू क्यू बाय ए. मग सिग्मा म्हणजे काय पहा, तर युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी आहे, क्यू चार्ज, ए एरिया. मग ए ची क्यू ची किंमत कॅल्क्युलेट करण्यासाठी या ठिकाणी क्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू ए. देअरफॉर क्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू 4 पाय आर स्क्वेअर, वेअर आर इज द रेडियस ऑफ द स्फिअर. या स्फिअरची रेडियस आर कन्सिडर केले. मग या स्फिअरवरील टोटल चार्ज किती असेल पहा, तर क्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू 4 पाय आर स्क्वेअर. म्हणजे या स्फिअरवरचा चार्ज काय केलेला आपण कॅल्क्युलेट केला. तर चार्ज कॅल्क्युलेट केल्यानंतर या ठिकाणी आपला गॉस थेरम माहित आहे. गॉस थेरमचा वापर करून आपण या ठिकाणी असणाऱ्या ज्या फ्लक्स आहे त्या फ्लक्स कॅल्क्युलेट करा. मग बाय युजिंग गॉस थेरम the net flux through a closed surface मधून या ठिकाणी ज्या टोटल फ्लक्स पास होणार आहे त्या टोटल फ्लक्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. गॉस थेरम काय सांगितलेला आहे पहा, तर phi is equal to q by epsilon 0. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. म्हणजे टोटल फ्लक्स किंवा नेट फ्लक्स पासिंग थ्रू द क्लोज्ड सरफेस, एखाद्या क्लोज्ड सरफेस मधून टोटल फ्लक्स किती पास होता हे सांगणं म्हणजेच काय का, तर या ठिकाणी फाय असतं किंवा नेट फ्लक्स थ्रू द क्लोज्ड सरफेस, दॅट इज गॉस थेरम. आता हे जे इक्वेशन कन्सिडर केलेलं आहे ते परमिटिव्हिटी ऑफ एअर याच्यासाठी कन्सिडर केले. जी एअरची किंमत के ची किंमत किती असते पहा, के इज इक्वल टू 1. आता इक्वेशन नंबर 1 कन्सिडर केलं आपण. त्याच्यानंतर पहा, एक गॉसियन सरफेस आपण ड्रॉ केलेला. नाउ कन्सिडर इमॅजिनरी स्फिअर. इमॅजिन ए कॉन्सेंट्रिक गॉसियन सरफेस ऑफ रेडियस आर. म्हणजे रेडियस आर असलेला एक गॉसियन सरफेस आपण काय केलेला आहे पहा, या ठिकाणी ड्रॉ केला. पासिंग थ्रू द पॉइंट पी. पॉइंट पी कन्सिडर केलेला आहे पाया या ठिकाणी, आणि या पॉइंट पी मधून हा काय केलेला आहे पाय, गॉसियन सरफेस जीएस आपण म्हटलेला हा गॉसियन सरफेस या ठिकाणी आपण ड्रॉ केला. हा इमॅजिनरी सरफेस कन्सिडर केला. त्याच्यानंतर काय कन्सिडर केलं पहा, इथे स्मॉल एरिया डीएस कन्सिडर केलेला आहे. लेट डीएस बी द स्मॉल एरिया ऑन द गॉसियन सरफेस. गॉसियन सरफेस वरती पॉइंट पी मधून पास होणारा स्मॉल एरिया डीएस आपण काय केला पहा या ठिकाणी कन्सिडर पाहिलं. लेट डीएस बी द स्मॉल एरिया अराउंड पॉइंट पी ऑन गॉसियन सरफेस. आता हा सरफेस कन्सिडर केल्यानंतर या ठिकाणी असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई कन्सिडर केली. या गॉसियन सरफेस वरती प्रत्येक पॉइंटच्या ठिकाणी असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जी आहे ती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी असणार आहे पहा, सेम असणार आहे, सारखी असणार. मग ड्यू टू सिमेट्री अँड स्फिअर्स बीइंग कॉन्सेंट्रिक, हा स्फिअर सिमेट्रिक आहे म्हणजे सिमेट्रीमुळं आणि कॉन्सेंट्रिक हा स्फिअर ड्रॉ केल्यामुळं या ठिकाणी असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जी आहे ती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी असणार आहे पहा, सेम असणार. म्हणून इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी
at each point on Gaussian surface has same magnitude. म्हणजे या प्रत्येक पॉइंटच्या ठिकाणी असणारं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी याचं मॅग्निट्यूड जे आहे ते मॅग्निट्यूड कसं असणार आहे पहा सेम असणार. अँड इट इज डायरेक्टेड रेडियली आउटवर्ड. आणि या प्रत्येक इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन कशी असणार आहे आउटवर्ड डायरेक्शन, रेडियली आउटवर्ड डायरेक्शन असते. म्हणजे याची इकडे असणार आहे, याची इकडे असणार आहे, इकडे प्रत्येक पॉइंटच्या ठिकाणी असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन कशी असणार आहे पहा रेडियली आउटवर्ड डायरेक्शन असणार. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी ऑल्सो द अँगल बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अँड नॉर्मल टू द सरफेस ऑफ स्फिअर ds इज 0 डिग्री. आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन आणि सरफेसला या ds सरफेसला जर नॉर्मल ड्रॉ केला तर यांच्यामधला जो अँगल आहे तो अँगल किती कन्सिडर केला आहे आपण 0 डिग्री एवढा या ठिकाणी अँगल कन्सिडर केला. किंवा या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन आणि नॉर्मल या सरफेसला ड्रॉ केलेला नॉर्मल यांची डायरेक्शन कशी आहे पहा सेम आहे. म्हणजेच याच्यामधला अँगल किती असणार आहे पहा तर 0 असणार. आता या सरफेस मधून ds सरफेस मधून टोटल किती फ्लक्स पास होता हे सुरुवातीला आपण कॅल्क्युलेट करू. त्याच्यासाठी आपण d फाय कन्सिडर करू. लेट d फाय बी द टोटल फ्लक्स पासिंग थ्रू द एरिया ds. एरिया ds मधून टोटल फ्लक्स किती पास होता तर d फाय एवढ्या फ्लक्स पास होता असं आपण या ठिकाणी कन्सिडर करू. Therefore, d phi is equal to vector E dot vector ds. हा फॉर्म्युला आहे which is equal to E into ds cos 0 degree. Therefore, d phi is equal to E into ds. म्हणजेच ds एरिया मधून टोटल फ्लक्स किती पास होणार आहे पहा तर d phi एवढा टोटल फ्लक्स या ठिकाणी पास होणार. आता एवढ्या एरिया मधून जर एवढ्या फ्लक्स पास होत असतील तर या टोटल स्फिअर मधून किंवा टोटल क्लोज्ड सरफेस मधून किती फ्लक्स पास होतील हे आपलं एम आहे किंवा हे आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं. देअरफॉर टोटल फ्लक्स पासिंग थ्रू द गॉसियन सरफेस. मग या गॉसियन सरफेस मधून किती इलेक्ट्रिक फ्लक्स पास होतील हे आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं. त्याच्यासाठी काय करणार आहे आपण या इक्वेशनचं या ठिकाणी इंटिग्रेशन कन्सिडर. म्हणजेच टोटल फ्लक्स आपण किती मानणार आहे तर फाय एवढ्या मानलेलं आहे. तर फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन क्लोज्ड सरफेस वेक्टर ई डॉट वेक्टर ds. देयरफॉर फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन क्लोज्ड सरफेस ई डॉट ds. देयरफॉर फाय इज इक्वल टू ई इंटिग्रेशन क्लोज्ड सरफेस ds. परंतु इंटिग्रेशन क्लोज्ड सरफेस ds ची किंमत किती आहे तर 4 pi r square. Therefore this equation becomes phi is equal to E into 4 pi r square. एवढ्या काय असतील पहा टोटल फ्लक्स पास होतील. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 2. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 हे दोन इक्वेशन कम्पेअर. फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 वी हॅव याच्यावर आपल्याला काय सांगता येईल पहा तर q बाय एप्सिलॉन 0 इज इक्वल टू E into 4 pi r square. हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं आणि E ची किंमत जर कॅल्क्युलेट केली तर किती मिळते पहा आपल्याला. देअरफॉर E इज इक्वल टू q बाय 4 pi एप्सिलॉन 0 r square. किंवा E is equal to 1 by 4 pi epsilon 0 into q by r square. याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणू. So this is the electric field intensity due to uniformly charged spherical cell or hollow sphere. म्हणजे या स्फेरिकल सेलमुळे पॉइंट P च्या ठिकाणी तयार होणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असणार आहे पहा तर एवढी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असणार. आता
या ठिकाणी आपण सुरुवातीला चार्ज कॅल्क्युलेट केलेला आहे, टोटल चार्ज ऑन द स्फिअर. या स्फिअरवरचा टोटल चार्ज कॅल्क्युलेट केलेला आहे. तो किती आहे? तर Q इज इक्वल टू सिग्मा इंटू 4 पाय आर स्क्वेअर. आता इक्वेशन 3 मध्ये Q ची किंमत आपण पुटअप करणार. Therefore, but Q is equal to sigma into 4 pi r square. Therefore, we have E is equal to sigma into 4 pi r square by 4 pi epsilon 0 r square. Therefore, E is equal to 4 pi cancel होईल. E is equal to sigma r square epsilon 0 r square. Suppose equation number 4. समजा हे इक्वेशन नंबर 4 कन्सिडर. तर हे पण इक्वेशन काय कॅल्क्युलेट करतं पहा, तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू द स्फिअर. या स्फिअरमुळे एखाद्या पॉइंटच्या ठिकाणी तयार होणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला काय करता येते, कॅल्क्युलेट करता येते. तर हे झालं एक्सप्रेशन. जर प्रश्न विचारलेला असेल आपल्याला डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज स्फेरिकल सेल, तर याचं हे आपल्याला आन्सर लिहिता येईल. आता याच्यामध्ये परत 2 केसेस आहेत पहा. 2 केसेस कुठल्या कन्सिडर केलेल्या आहेत, तर केस फर्स्ट, पहिली केस पहा या ठिकाणी. इफ पॉइंट P लाईज ऑन द सरफेस ऑफ स्फिअर. जर हा पॉइंट P आपण या स्फिअर वरती आणला किंवा या स्फिअर वरच्या सरफेस वरती आणला, तर काय होईल, हे डिस्टन्स कमी होईल, म्हणजेच रेडियस एवढं डिस्टन्स राहील. म्हणजे स्मॉल r इज इक्वल टू काय होईल पहा, कॅपिटल R. Therefore, putting these values in this equation, therefore E is equal to sigma by epsilon 0. म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी बरोबर काय मिळेल, तर सरफेस चार्ज डेन्सिटी बाय epsilon 0 एवढी किंमत होती. आणि केस सेकंड काय कन्सिडर केलेली पहा. सेकंड केस मध्ये जर पॉइंट P is inside the sphere. जर हा पॉइंट P मी या ठिकाणी या स्फिअर मध्ये आणला, आतल्या साईडला जर आणला, स्फिअर मध्ये जर आणला, तर या ठिकाणी काय होतं पहा, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची किंमत म्हणजे E ची किंमत काय मिळते आपल्याला, तर 0 मिळते. Therefore, E is equal to 0 when the point lies or inside the sphere. म्हणजे स्फिअरच्या आतमध्ये जर पॉइंट कन्सिडर केला, तर या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला मिळत नाही. म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती या ठिकाणी असते, 0 असते. सो दिस इज द फर्स्ट ऍप्लिकेशन ऑफ द गॉस थेरम. गॉस थेरमचं हे पहिलं ऍप्लिकेशन या ठिकाणी संपलेलं आहे. ओके.